मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढलाय। याच पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना सुद्धा बसलाय। अशातच पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील स्वतः पाण्यामध्ये उतरून पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरसावल्याचं बघायला मिळालं। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवण्यासाठी त्यांनी थेट पाण्यामध्ये उतरून बचाव कार्यात मदत सुद्धा केली। त्यामुळे आपण पाहतोय की धाराशिवमध्ये सध्या पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। तिथे अनेक जण अडकून सुद्धा पडलेले आहेत। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जेव्हा खासदार ओमराजे निंबाळकरांना ही सगळी बाब कळाली तेव्हा त्यांनी स्वतः एनडीआरएफच्या या तुकडीसोबत पाण्यामध्ये उतरून पुराच्या पाण्यामध्ये उतरून आजी आणि नातवाची सुटका करण्यासाठी मदत केली। आणि यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः आपल्यासोबत जोडले गेले। ओमराजे, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। ओमराजे, आता आपण पाहतोय की सध्या धाराशिवसह मराठवाड्याला पूर्णपणे पुराचा वेढा पडलेला आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास सुद्धा हिरावून नेलाय। मात्र यामध्ये एवढं पाणी साचलेलं असताना आपण लोकप्रतिनिधी आहात, आपण या पाण्यामध्ये उतरून तुम्ही या लोकांची मदत केली। भीती नाही वाटली थोडंसं पुराच्या पाण्यात उतरताना? मी तेरणीच्या काठचा माणूस आहे आणि आमच्या इथं पुराच्या पाण्यात पोहण्याचा मला पूर्वीचाही अनुभव आहे। त्या पाण्याला ओढ किती असते आणि ती किती म्हणजे कशा पद्धतीने पाणी ओढू शकते याच्याबद्दल निश्चितपणे कल्पना होती। त्याच्यामुळं आणि अनुभव असल्यामुळेच आणि आत्मविश्वास होता, त्याच्यामुळं भीती वाटायचं काही कारणच नव्हतं। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आम्ही निवडणुकीच्या वेळेस लोकांना कायम सांगतो की ओमराजे तुमच्या कुटुंबातला सदस्य या नात्यानं तुम्ही आम्हाला मतदान करा। पण ते नातं मी 5 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सुद्धा अखंडपणे जपायचं काम केलंय। त्याला आठवत असेल की कोरोना सारखी महामारी होती, त्याही वेळेस आम्ही ग्राउंडवरच होतो आणि लोकांच्या मध्येच होतो। आणि आज सुद्धा पुराचं महाभयंकर संकट आज शेतकऱ्यावर येतंय। अशाही परिस्थितीत मला वाटतं लोकांसोबत राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो। मी काल हाच विचार केला की माझं जर स्वतःचं 2 वर्षाचं मूल, माझी पत्नी, माझे आई वडील जर त्या ठिकाणी पुरात, विचार करा कालपासनं त्या घराच्या छतावर पडत्या पावसात प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत 24 तास जर अडकून पडले असतील तर आपण बघत बसलो असतो का? मला वाटतं त्यांना बाहेर काढणं हेच आपलं आद्य कर्तव्य असले पाहिजे। आणि त्याच भूमिकेतनं एनडीआरएफच्या जवानांनी त्यांना सगळ्यांना रेस्क्यू करून बोटीत घेतलं होतं आणि ती बोट त्यांना अलीकडे आणण्यासाठी जी दावं त्यांनी ह्याला बांधलं होतं झाडाच्या बुडाला, ते सोडणं गरजेचं होतं आणि तिथं पाण्याचा प्रवाह फार मोठ्या प्रमाणात होता। मग आम्ही गावातले जे प्रमुख काही युवक होते ज्यांना पोहता येत होतं चांगल्या पद्धतीनं, त्यांना मी सोबत घेतलं आणि एक लाकडाची मोठी दांडी, आपण त्याला डाम म्हणतो, तो डाम आम्ही त्या झाडामध्ये गुंतवला आणि त्या लाकडाच्या डांबाचा आधार घेत घेत आम्ही त्या झाडाच्या बुडापर्यंत पोहोचलो। ती जी बांधलेली दावं होतं त्याची गाठ आम्ही सोडवली आणि ते दावं घेऊन पुन्हा बाहेर यायला लागलो। तेवढ्यात ते एनडीआरएफची बोट चालू झाली आणि अर्ध्या प्रवाहात आल्याच्या नंतर त्याचे इंजिन बंद पडले आणि ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होती पलीकडे। पण सुदैव असं तिथे एक फिल्ट्रेशन प्लांटचं कन्स्ट्रक्शन युनिट होतं, त्याला ते अडवले गेले आणि ते अडवले गेल्याच्या नंतर तातडीनं आम्ही गावातल्या लोकांनी त्यांच्याकडे दावे टाकले, दावे टाकून त्यांच्या बोटीला बांधलं आणि ओढत आम्ही ती बोट बाजूला काढली। मला वाटतंय त्या 2 वर्षाचं मूल, त्याची आई, त्याचे आजी आजोबा जेव्हा सुखरूप बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जे आनंद होता, मला वाटतंय त्याच्यापेक्षा दुसरं समाधान देणारं कुठली गोष्ट असू शकत नाही। आणि मी माझ्या कुटुंबालाच त्या ठिकाणी ठेवून मी काय बघत बसलो नसतो, जे करणं अपेक्षित होतं तेच मी केलं आणि मी वेगळं केलं असं म्हणत नाही, ते माझं कर्तव्य होतं, ते मी पार पाडलं। पण ओमराजेजी, आता आपण जर बघत असू तर मराठवाड्यामध्ये बहुतांश म्हणणार नाही पण खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा परतीच्या पावसानं हिरावून नेलाय। अनेक रानामध्ये, वावरामध्ये पूर्णपणे चिखल झालेला आहे, पिकं नेस्तनाबूत झालेली आहेत। सरकार पंचनामे करायला वेळ लावतंय, कसं बघताय आपण? मी तुम्हाला एवढं सांगतो की आता सत्ताधारी आणि विरोधक या राजकारणात माझीच जायची इच्छा नाही। कारण आपल्याला जेव्हा निवडणूक येतील तेव्हा आपण खुशाल आपलं राजकारण करू। पण आज ही शेतकरी बहुतांश नाही, अगदी 100% बेचिराग झालाय। विचार करा, ज्याच्या शेतातलं पीक 10 दिवसात हातात येणार होतं
त्याच्यावर अनेक गोष्टीचे नियोजन शेतकऱ्याने केलेलं असतंय. ते पीक स्वतःच्या डोळ्यात देखत वाहून जाते, त्याच्या खालची माती पूर्ण खरडून जाते, जी विहीर घेतलेली असते ती पूर्ण गाळानं भरते, ज्या घरात शेतकरी राहतोय त्याच्यात पाणी घुसून जे संसार उपयोगी सामान आहे, जे लहान लेकरांची शाळेचे दप्तर आहेत, ते वाहून जात आहे, त्याचा चिखल होतोय. मला वाटतं अशा सगळ्या बाजूनं आर्थिक विवंचनेत शेतकरी आलेला आहे. आणि अशा परिस्थितीत जी एनडीआरएफची मदत आहे मला वाटतं ती काही पुरेशी होणार नाही, जी की एकरी फक्त 3,400 रुपये येते. मला वाटतं त्यानं शेतकऱ्याला मदत होणार नाही. म्हणून माझं सरकारला नम्र निवेदन आहे की सांगलीच्या पुरात, मिरजेच्या पुरात जसं आपण एनडीआरएफच्या 4 पट मदत केली होती, त्याच पद्धतीनं त्याच्या पुढे जाऊन 5 पट 6 पट मदत करायची भूमिका राज्य सरकारनं घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मला आपल्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून द्यायची आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक ट्रिगर असायचा. असा पाऊस पडला 65 एमएमच्या पुढं तर विमा कंपन्याला आम्हाला त्या ठिकाणी आगाऊ सूचना देऊन विमा मिळवायचा मार्ग होता. पण आता ती 8च राज्य सरकारनं काढून टाकली. त्याच्यामुळं फार मोठं विमा मिळण्याच्या बाबतीत अडचण त्या ठिकाणी शेतकऱ्याची होते. तर मी कृषी मंत्री दत्ता मामा भरणेजींना विनंती केली की ती 8 पूर्वीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी लागू करा, कारण शेतकरी अडचणीत आहे. विम्याचीही मदत शेतकऱ्याला त्या ठिकाणी होईल. आणि सरकार म्हणून माझी विनंती आहे की आपण योजनेसाठी कर्ज काढतो, राज्यावर कर्जाचा बोजा घेतो. मला वाटतं शेतकऱ्याला मदत करण्यासाठी पाहिजे तेवढं कर्ज राज्य सरकारनं खुशाल काढावं, पण शेतकऱ्याला मात्र मदत जी आहे ती भरीव स्वरूपाचीच झाली पाहिजे, जेणेकरून तो त्याच्या प्रपंचात निदान उभा तर राहू शकेल. अशा पद्धतीची भरीव स्वरूपाची मदत सरकारनं करणं अपेक्षित आहे आणि ती आमची मागणी आहे. खरंय. नक्कीच. आता ओमराजे, तुम्ही केलेल्या या मागणीकडे आता सरकार खरंच गांभीर्याने घेतं का आणि शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचते का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत या बातमीपत्रामध्ये जोडले गेलेले होतात त्याबद्दल. आणि आपल्यासोबत इतर काही मान्यवर होते, त्यांचे सुद्धा आभार. ते सुद्धा आपल्यासोबत या बातमीमध्ये जोडले गेलेले होते. तुमचे सुद्धा आभार.